मंडळी, राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो असं आपण नेहमीच ऐकतो, पण अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगर परिषदेमध्ये जे काही घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चक्रावून गेलेलं होतं। ज्या दोन पक्षांचे विचार उत्तर आणि दक्षिण ध्रुवासारखे वेगळे आहेत, जे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तेच भाजप आणि MIM सत्तेसाठी एकत्र आलेले होते। पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। अवघ्या काही दिवसांमध्येच हा विचित्र संसार मोडलेला आहे। या युतीचा शेवट इतक्या नाट्यमय पद्धतीने होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अधिकृत मोहर उमटवलेली आणि अकोटच्या राजकारणात एकच खळबळ माजली। अकोटमध्ये नेमकं असं काय घडलं ज्यामुळे ही युती तुटली? यामागे कोणती अदृश्य शक्ती होती का, की केवळ जनतेच्या रोषापायी हा निर्णय घेण्यात आला? सुरुवातीला जेव्हा ही बातमी समोर आली की भाजप आणि MIM ने अकोट विकास मंचच्या माध्यमातून हातमिळवणी केलेली आहे, तेव्हा अनेकांना आपल्या कामावर विश्वास बसत नव्हता। हिंदुत्वाचा अजेंडा मांडणारी भाजप आणि मुस्लिम समुदायाचे नेतृत्व करणारी MIM एकाच ताटात जेवायला बसली, हे पाहून राजकीय विश्लेषक देखील अवाक झालेले होते। या संपूर्ण प्रकरणाची मुळं अकोट नगर परिषदेच्या सत्तेच्या समीकरणात दडलेली आहेत। अकोट नगर परिषदेमध्ये एकूण 35 सदस्य आहेत। कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्तेची जुळवाजुळव करणे हे एक मोठे आव्हान होते। भाजपच्या नगराध्यक्ष माया धुळे या थेट जनतेतून निवडून आलेल्या होत्या, पण सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आकड्यांची गरज होती। भाजपचे स्वतःचे 11 सदस्य होते, पण मॅजिक फिगर गाठण्यासाठी ते पुरेसे नव्हते। अशा वेळी विकास हे नाव पुढे करून भाजपने चक्क MIMच्या 5 सदस्यांना सोबत घेतले आणि अकोट विकास मंचची स्थापना केली। ही युती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात टीकेचा धुराळा उडाला। सोशल मीडिया पासून ते गल्लीबोळातील चर्चेपर्यंत फक्त अकोटचाच विषय निघत होता। भाजपला आता हिंदुत्वाचा विसर पडला का, असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटना विचारू लागल्या, तर दुसरीकडे MIM ने भाजपशी हातमिळवणी करून आपल्या मतदारांशी गद्दारी केली का, असा सूर मुस्लिम समुदायातून उमटू लागला। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती। ही युती म्हणजे सत्तेसाठी केलेली तडजोड आहे की अकोटच्या विकासाचा प्रामाणिक प्रयत्न, यावर तर्कवितर्क लढवले जात होते। टीकेची ही झोड इतकी भयानक होती की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही याची दखल घ्यावी लागली। अमरावती आणि अकोला पट्ट्यात भाजपची किती मोठी ताकद आहे, पण या एका निर्णयामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जात असल्याची जाणीव नेत्यांना झाली। केवळ सत्तेसाठी MIM सारख्या कट्टर विरोधकाला सोबत घेणे हे भाजपच्या मूळ मतदारांना पचनी पडणारे नव्हते। दुसरीकडे MIMचे अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी यांच्यापर्यंतही ही बाब पोहोचली होती। पक्षाच्या मूळ विचारधारेला हरताळ फासून केलेली ही युती कार्यकर्त्यांच्या मनाला पटणारी नव्हती। अखेर दबावाचा हा फुगा फुटला। MIMच्या गटातून हालचाली सुरू झाल्या। आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी MIM ने या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। MIMच्या 5 सदस्यांनी एकत्र येत एक पत्र तयार केलं। हे पत्र केवळ पक्षांतर्गत नव्हते, तर ते अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे होते। या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की आम्ही अकोट विकास मंच या युतीतून बाहेर पडत आहोत। या एका पत्रामुळे अकोटच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि भाजपच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले। जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेऊन MIMला युतीतून बाहेर पडण्याची अधिकृत परवानगी दिली। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे भाजप आणि MIMचा तो विचित्र संसार अधिकृतपणे मोडला। आता कागदोपत्री ही युती राहिलेली नाही। ही बातमी अकोटमध्ये वाऱ्यासारखी पसरली। ज्यांनी या युतीचा निषेध केला होता त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण आता प्रश्न उभा राहिला तो नगर परिषदेच्या स्थैर्याचा। MIMच्या 5 सदस्यांनी पाठिंबा काढल्यामुळे भाजप आता अल्पमतात आली आहे की काय, अशी चर्चा सुरू झालेली आहे। भाजपसाठी हा केवळ राजकीय धक्का नव्हता, तर ती एक नामुष्की होती। अंबरनाथमध्ये काँग्रेसची आणि अकोटमध्ये MIMशी केलेली ही एक सोयीची युती भाजपच्या अंगाशी आलेली होती। सत्ता हवी कशाला, MIM सोबत कशाला, हा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना सतावत होता। विरोधकांनी सुद्धा या मुद्द्यांवरून भाजपला धारेवर धरलेले होते। विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली। राजकारणातली तत्वे कुठे गेली, असा प्रश्न विचारला जात होता। आता अकोट नगरपालिकेत नवे पेच प्रसंग उभे राहिलेले आहेत। नगराध्यक्ष माया धुळे यांच्या समोर आपले पद आणि सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे। 35 सदस्यीय सभागृहात आता भाजपला नवीन मित्र शोधावे लागणार आहेत। राजकारणाचे हे जुगार आता कोणत्या दिशेला जाईल हे सांगणे कठीण आहे। भाजप आता कोणाकडे मदतीचा हात मागणार? उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष सदस्य?
यापैकी कोणीही भाजपला साथ द्यायला तयार होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अकोटमधील हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे एक जिवंत उदाहरण आहे. आजच्या काळात सत्ता मिळवण्यासाठी कोणताही पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि हेच यातून सिद्ध झाले. पण त्याच वेळी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा दबाव आजही किती प्रभावी ठरू शकतो हे MIMच्या माघारीवरून दिसून आले. वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन केलेली युती जास्त काळ टिकू शकत नाही, हे अकोटच्या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेले आहे. येणाऱ्या काही दिवसात अकोटमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजप आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोणत्या हालचाली करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अकोटमध्ये नवा कोणता पॅटर्न उद्याला येतो की तिथे प्रशासकीय राजवट येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, भाजप आणि MIMच्या ज्या अल्पजीवी युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेहमीच केली जाईल. अकोटच्या या राजकारणाने हे दाखवून दिले आहे की इथे कोणीच कोणाचे कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात. आज जे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत ते उद्या सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात. पण तूर्तास तरी भाजपला मोठा फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मोहर लागल्यामुळे आता या प्रकरणात मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. मंडळी, तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.